हाय एव्हरीवन, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल। तर आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आणि तो दिवस आम्ही कशा प्रकारे एन्जॉय केला तेच मी तुमच्यासोबत ह्या व्हिडिओ मार्फत शेअर करणार आहे। आणि आज सकाळी 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन असल्यामुळे सकाळी पावसाची रिमझिम चालू होती आणि तेवढ्याच पावसामध्ये ह्यांना झेंडावंदनसाठी जायचं होतं ऑफिसला, म्हणून मग हे निघून गेले आणि त्यानंतर लगेचच जन्माष्टमीमुळे फराळाचं बनवलं आणि ज्यांना उपवास नव्हते त्यांच्यासाठी वरण भात पोळी सलाद आणि मैसूर पाक। त्यानंतर लगेचच भक्तीने ड्रॉइंग करायला घेतली होती। आज जन्माष्टमीमुळे तिने श्रीकृष्णांची दहीहंडी आणि बासरी त्यावरती मोरपीस हे तिने कलरने बनवले होते। त्यानंतर लगेचच बाजारातून माळव आणलं होतं, तेच निवडायला घेतलं। कोथिंबीर घेतली होती निवडायला। कसं आता पावसामुळे माती वगैरे लागून येते, त्यामुळे सगळं माळव कसं स्वच्छ करून घ्यावं लागतं जेणेकरून आपल्याला भाजीला वेळ लागणार नाही आणि लवकरही आपल्या सर्व कामे होतील। डब्याची घाई असते त्यामुळे हे सगळं व्यवस्थित अगोदरच निवडून ठेवावं लागतं। आणि त्यानंतर लगेचच आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो। त्या दिवशी साड्यांची खरेदी करायची होती, त्यामुळे मग आम्ही मार्केटमध्ये गेलो आणि तेथे गेल्याच्या नंतर काहीशा साड्या बघितल्या। काही साड्या बघितल्यावर त्यातून 1-2 साड्या पसंत आल्या आणि त्या साड्या मी घेतलेल्या आहेत। आणि तेथून लगेचच आम्ही घरी आलो। साड्या घेऊन घरी आल्याच्या नंतर आम्हाला लगेचच स्टुडिओमध्ये जायचं होतं, कारण की आज प्रांशूला कृष्ण बनवायचं होतं। त्यामुळे मग त्याला अगोदर गंध वगैरे लावला, परंतु त्याने तो व्यवस्थित ठेवतच नव्हता। गंध लावला की लगेचच हात लावत होता, त्यामुळे मग तो गंध आम्ही व्यवस्थित केला आणि त्यानंतर लगेचच त्याला श्रीकृष्णाचा ड्रेस घेतला घालायला। त्याला धोती वगैरे घातली आणि त्याला बाजूबंद बांधले आणि हाताच्या बांगड्या वगैरे जे काही तेथील साहित्य होतं श्रीकृष्णाचं ते त्याला त्याचा कॉस्ट्यूम घालून घेतला आणि त्याला छान असं रेडी करायला घेतलं। त्याला पण खूप मस्त वाटत होतं, कारण की कसं आहे ना, मुलांना काहीतरी नवीन आहे हे बघून खूप आनंद होतो। त्यामुळे मग त्याला ते पूर्ण ड्रेस घातला आणि गळ्यातली माळा घातली। गळ्यातल्या माळा ह्या मोत्यांच्या होत्या आणि त्या पण घातल्या। सर्व घालून झाल्याच्या नंतर त्याला टोप वगैरे घातला, पण गंध त्याने शेवटपर्यंत ठेवला नाही, त्यामुळं मग गंध लावण्यात नाही आला। त्यामुळं मग ते फोटोग्राफर तेच म्हटले की आम्ही गंध लावून देऊ त्याला। त्यामुळं मग त्याचा अशा प्रकारे आम्ही त्याला थोड्या वेळामध्ये रेडी केलं। मुलांचं कसं असतं, छोटे असल्यावर त्यांच्या मनानुसार चालावं लागतं। करू दिलं तर करू देतात, नाहीतर काहीच करू देत नाहीत। त्यामुळं मग त्याला छान असं रेडी केलं आणि तेथे लगेच त्याचा फोटोशूट आणि व्हिडिओ घ्यायचा होता। व्हिडिओचं असं काही ठरलं नव्हतं, परंतु मग सुरुवातीला तेथील हा त्यांचं डेकोरेशन होतं। आर्टिफिशियल फ्लावर्स आणि प्लांट्स तेथे होते आणि सुरुवातीला ही झुल्याची थीम होती, त्यामध्ये सुरुवातीला फोटोशूट करायचा होता आणि त्यामध्ये तो व्यवस्थित बसतही होता प्रांशू आणि एन्जॉय पण करत होता। परंतु फक्त त्याचं एवढंच होतं की जो त्याला आम्ही टोप लावला होता मोरपिसाऱ्याचा तो सारखं काढत होता आणि त्यानंतर त्याला बसवलं, त्याचे थोडेसे फोटोशूट वगैरे केले आणि फोटोशूट काढून झाल्याच्या नंतर त्याची थोड्या वेळामध्ये थोडीशी थीम चेंज करण्यात आली। सुरुवातीला जो झुला होता तो चेंज केला आणि त्यांनी त्यानंतर लगेचच त्याला चेअरवर बसवलं। चेअरवर बसवल्यावर तेथेही थोडेसे फोटो वगैरे घेतले। त्यांच्याकडील थीम पण खूप छान होती आणि तेथील सेटअप पण छान होता आणि तेथे गेल्याच्या नंतर त्यांचा जे फोटोग्राफर होते त्यांचं कसं होतं, त्यांचा स्वभाव पण छान होता। कारण की त्यांनी आम्हाला व्हिडिओ पण काढून दिले। याच्या अगोदर आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, तिथे आम्हाला व्हिडिओ वगैरे काही काढू दिलं नव्हतं। आणि त्यानंतर लगेचच घरी आल्याच्या नंतर यांनी कृष्ण कमळाची वेली आणली होती। कृष्ण कमळाची वेली आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि त्यात कृष्ण कमळाची वेली घरी आणली आणि तीच मग आम्ही थोड्या वेळामध्ये लावून घेतली, कारण की आज कसं होतं श्रीकृष्ण जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त असल्यामुळे मग म्हटलं चला आता या शुभ मुहूर्तावर आज कृष्ण कमळाची वेली लावून घ्यावी। श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे, तर या निमित्ताने मी माझ्या मित्राच्या घरून हे कृष्ण कमळाचा वेल आणलेला आहे। ती मी माझ्या घरी आज या शुभ मुहूर्तावर नाही का लावणार आहे। ते याप्रमाणे वेदात म्हणलेलं आहे की कृष्ण कमळ हा वेल लावता वेळेस
भगवान श्रीकृष्णाचा मंत्र म्हणला जातो तो असा आहे की कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा मंत्र म्हणून तो आपण कृष्ण कमळाचा वेल इथे लावूया. अशा प्रकारे आम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कृष्ण कमळाची वेली घरी आणलेली आहे आणि ती आमच्या घराच्या पाठीमागे लावलेली आहे. आणि कृष्णाष्टमी जन्माष्टमी हे आम्ही रात्री सेलिब्रेट करणार आहोत, ते पण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.